नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी तुमचा मित्र आदित्य भोसले आणि तुम्ही पाहत आहात आपला मराठी चॅनल ट्रेड विथ आदित्य. आपण कालच्या ज्या काही लेव्हल्स दिल्या होत्या, त्या लेव्हल्समध्ये आपण सरळ-सरळ सांगितलं, की निफ्टीमध्ये जवळ-जवळ आपल्याला एक पॅनिक सेलिंग पाहायला मिळू शकतं आणि ज्या काही लेव्हल्स दिल्या, त्या लेव्हल्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये काम करताना पाहायला मिळालेले आहेत. आता उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते, त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी आपल्याला उद्या ह्याच झोनमध्ये कुठे ना कुठेतरी ओपन होताना पाहायला मिळणार आहे. सिंपल गोष्ट आहे, सरळ गोष्ट आहे. समजावून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, की जेणेकरून आपल्याला लेव्हल्स खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील. जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी ह्याच झोनमध्ये कुठे ना कुठेतरी ओपन झाली. तर निफ्टीला आपल्याला पहिला रेझिस्टन्स कुठे पाहायला मिळतोय, जो आज एक हाय मारला होता निफ्टीने, तो पहिला रेझिस्टन्स पाहायला मिळतोय, जो काही 24,121 ते 24,172 रुपयाच्या आसपास. जोपर्यंत निफ्टी इथे कन्सोलिडेशन करून वरच्या साइडला एक बुलिश कॅन्डलने ब्रेकआउट देत नाही आणि त्याच्यानंतरच्या कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक करून एक चांगल्या पद्धतीने रिटेस्ट करून वरच्या साइडला जात नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीची बुलिश रॅली पाहायला मिळणार नाही. 24,172 नंतर निफ्टीमध्ये आपल्याला वरचं पहिलं सीईचं टार्गेट आरामशीर पाहायला मिळू शकतं, जे की आहे ₹24,232 आणि इथूनच आपल्याला निफ्टीमध्ये पुन्हा एकदा वरची बुलिश रॅली पाहायला मिळू शकते आणि दुसरंही टार्गेट आपल्याला आरामशीर पाहायला मिळू शकतं, जे की आहे ₹24,281 आसपास. मित्रांनो, आज ज्या पद्धतीने आज आपल्याला निफ्टीमध्ये पॅनिक सेलिंग पाहायला मिळालं, ते ह्याच झोनपासून पाहायला मिळालं होतं. त्यामुळे हा जो झोन आहे तो रेझिस्टन्सचा तो खूप क्रुशियल पॉइंटचा झोन ठरणार आहे, जिथून निफ्टीमध्ये पुन्हा एकदा नॉर्मल पद्धतीने खालच्या साइडला सेलिंग येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, समजा निफ्टी इथे ओपन होऊन वरच्या साइडला गेली आणि इथून रिजेक्शन घेऊन जर खालच्या साइडला येण्याचा प्रयत्न केला, तर पहिली गोष्ट काय आहे, इथं आहे बायर, इथं सुद्धा आहे बायर आणि ह्याच बायरने इथून पुन्हा एकदा वरच्या साइडला मार्केटला घेऊन जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ह्या झोनपासून निफ्टी पुन्हा एकदा वरच्या साइडला पुलबॅक देण्याची शक्यता खूप जास्त पाहायला मिळत आहे. हे मित्रांनो पॉसिबिलिटी आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये उद्या पाहायला मिळू शकते. निफ्टीमध्ये एक बेरिश रॅली कधी येऊ शकते, जोपर्यंत निफ्टी 23,950 च्या खाली थोडा वेळ कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देणार नाही, तोपर्यंत निफ्टीमध्ये पॅनिक सेलिंग येणार नाही. जर 23,950 ही जर लेव्हल निफ्टीने ब्रेक केली, तर निफ्टी 23,900 च्या आसपास आपल्याला सरळ-सरळ येताना पाहायला मिळू शकते आणि इथून जर निफ्टीने वरच्या साइडला पुलबॅक घेतला, तरच आपण एक चांगल्या पद्धतीचा वरच्या साइडला ट्रेड प्लॅन करू शकतो निफ्टीच्या सी साइडमध्ये. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट 23,900 23,900 ते 23,890 हा जो झोन आहे निफ्टीला 10 पॉइंटचा, त्या 10 पॉइंटच्या झोनमध्ये जर निफ्टीने कन्सोलिडेशन खाली केलं आणि जर 23,890 ही जर लेव्हल निफ्टीने खालच्या साइडला ब्रेकआउट केली, तर निफ्टी सरळ-सरळ आपल्याला 23,800 पर्यंत येताना आरामशीर पाहायला मिळू शकते आणि इथूनच पुन्हा निफ्टीमध्ये पॅनिक सेलिंग येताना पाहायला मिळू शकतं आणि आपल्याला निफ्टी एका आठवड्यामध्ये 23,650 रुपयाच्या आसपास सुद्धा येताना पाहायला मिळू शकते. ते पण कधी 23,900 च्या खाली. जोपर्यंत निफ्टी वरच्या साइडला 23,950 च्या वर कन्सोलिडेशन करत आहे. तोपर्यंत निफ्टीमध्ये बायर्स ॲक्टिव्ह होणार आहेत आणि बायर्स निफ्टीला वरच्या साइडला घेऊन जाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे घाबरायची सध्या गरज नाही. जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सध्या इथं काय पाहायला मिळत आहे, जो आपल्याला इंडिया विक्स आहे मित्रांनो. इंडिया विक्स काय दर्शवतो? व्हॉलॅटिलिटी दर्शवतो. इंडिया विक्स आपल्याला एक नॉर्मल पद्धतीने पाहायला मिळतो सध्याच्या घडीला 18च्या आसपास. म्हणजे काय आहे, उद्या मार्केटमध्ये नॉर्मल पद्धतीनंच आजच्यासारखं फ्लॅट ओपन होण्याची शक्यता खूप जास्त पाहायला मिळत आहे. ज्या वेळी इंडेक्स इंडिया विक्स 18च्या खाली येईल, त्यावेळी निफ्टीमध्ये एक जी व्हॉलॅटिलिटी आहे, ती खूप कमी प्रमाणामध्ये होण्याची शक्यता खूप जास्त पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सांभाळून ट्रेड करा. तसेच जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला ब्रेंट क्रूड ऑइल जर तुम्ही पाहिलं तर काय पाहायला मिळत आहे? आत्ताच्या घडीला ब्रेंट क्रूड ऑइल मित्रांनो आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. ज्या वेळी ब्रेंट क्रूड ऑइल हे 104 च्या आसपास जाताना पाहायला मिळालं, म्हणजे मार्केटमध्ये खाली येण्याची शक्यता खूप जास्त पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड ऑइल ज्या वेळी 100च्या आसपास असतं, त्यावेळी मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सिग्नल वरच्या साइडला पाहायला मिळू शकतो. परंतु जसं 101, 102, 103 अशा पद्धतीने ज्यावेळी ब्रेंट क्रूड ऑइल वरच्या साइडला सॉरी वरच्या साइडला वाढताना पाहायला मिळतं, त्यावेळी ब्रेंट क्रूड ऑइलमध्ये आपल्याला एक निगेटिव्हपणा
म्हणजे मार्केटमध्ये निगेटिव्हपणा पाहायला मिळतो मित्रांनो. ह्या गोष्टी खूप भयंकर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहेत. जेवढं ब्रेंट क्रूड ऑइल तुमचं 100च्या खाली राहणार आहे, तेवढं तुमच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही पाहिलं तर मी पुन्हा तुम्हाला काही गोष्टी सांगतो. लेव्हल्स समजावून घ्या. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. 23,950 च्या खाली निफ्टी 23,900 आणि 23,890 च्या खाली निफ्टी 23,800 ह्या झोनपर्यंत येण्याची शक्यता खूप जास्त आहे. बुलिश रॅली कधी आहे? ते 24,172 च्या वर निफ्टीमध्ये बुलिश रॅली येऊ शकते. 24,232 आणि 24,281 रुपयाच्या आसपास ही लेव्हल मित्रांनो लक्षात ठेवा. आणि ह्याच लेव्हलनुसार जर तुम्ही ट्रेड केलं, तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न पाहायला मिळू शकतो. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि Telegram चॅनललाही जॉइन करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.